नाही जाऊ दे डोसक्याला ताण देऊ नका. चल चिडी येत नाही मग आता व्हिडिओ करू दे म्हणायची. मोबाईल फोडीत बरं का ते. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका अवी. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. चला मग आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर जाता जाता दिसले आपल्याला काका इंटू काका झोपलेले. तर त्यांना विचारू एकदा कस काय एवढे निवांत झोपले आहेत. कस काय झोपले काका? काय करावं आता अविनाश, पाणी नाही, पाऊस नाही, काय नाही. जरा मांडे घालून बसून एकदा माहिती दिल्यावर चांगलं. मोटर लावली मात्र पाणीच चलन. असं का? हेरीत पाणी नाही, हेरीतून वावरात पोहोचलं की इकडे हेरीतलं संपायले. असं का? त्याच्यानं आता बेचैन होऊन झोपलो आता पावसाची वाट बघत. बर 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 बर. तरी कधी पडेल पाणी काय वाटले तुम्हाला? आता काय सांगा, पेरून तर ठेवलंय, पडत आहे काय करतंय काय. डबल होताल का पेरण्या? काय वाटाले तुम्हाला? डब्बलचं आण नको रे बाबा, असं का? डबल नको, एकदाच्या बरोबर. काय मग एवढं आता मंदिर आहे आपल्या गावात एवढं सुंदर, तुम्ही पाणी पिणी घालायला पाहिजे काल देवाला. दिवसभर भजन केलं की असं का? पाणीच पडलं नाही, काय करावं. बर बर बर. मोठमोठाले गाय घालते मग पाणी आभाळ आलं आणि गेलं तसंच. असं का? त्या गाय कायवानीच केलं, आभाळा नाही बी. गायकानं पावसाचा विचार केला नाही ना त्या काय? त्या गायकाला त्याचं त्याला पोट भरायचं होतं, असं का? त्याचं त्याला साध्य करायचं आणि जायचं. आणि पावसाने तसंच केलं त्याच्यासारखं. दुसऱ्या गावचे आलेले गायक ते पावसाला काला आपल्या गावाला पोट देतात, काला मागतात. बर गायकाला फक्त त्याचं साधवायचं, बर बर. असा विषय आहे त्याचा. तर वट्यावरतील मंडळीला केलं बाय बाय. आणि आता आज जायचं आहे आपल्याला. सुधाकरणानं आपल्या म्हशी आणल्या आहेत. तर वगारी का? बरोबर वगारी आले आहेत. तर मग चला निघूता त्यांच्याकडे. ही आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे. तर आपल्याला म्हणले होते म्हशी, पण नंतर कळालं की वगारी आणल्यात. तर बघूत एकदा त्यांच्या का वगारी. आपल्या सुधाकरांना 2 वगारी आणलेले आहेत. एका शेतकऱ्याकडून खरेदी केलेले आहेत. नामकरण सुद्धा झालेलं आहे. आणलं तसं सुधाकरांना नामकरण सुद्धा केलेलं आहे. बन्सी आणि दुसरी वंशी. एकीचा बन्सी आणि एकीचा वंशी असं नाव पण ठेवलेलं आहे. सांगा नाही कापाय जाण्यापेक्षा बरं आहे. हा? आपण कापाय जाण्यापेक्षा बरी आहे आपल्याला सांभाळायला. हा हा काय पैशाचे 2 पैसे होतात, हो. काय फरक खरी पडत. गोष्ट आहे. पण कटईला जाऊन त्याचं पाप घेण्यापेक्षा हा, हा. सांभाळायचे, मोठे करायचे, मोठे करून विकायचं, गावरांनी शेतकऱ्याला द्यायचे. नाही नाही बरोबर आहे. बस. तुम्ही आता सकाळी काय चालणार याला? पेंड काय सुरू पहिला सकाळी आपल्याला राहणार पिठाचा हुंडा. पिठाचा सकाळी? हा, सकाळी पिठाचा. हा. सांजच्या पारी किलो पेंट. संध्याकाळी? हा, 1 किलो जरी झाले तरी खूप झाले. आता तुम्ही आता हे चारता तुम्ही आधी, मग माझ्या मनाला वगारी 1 घंटा सकाळी चारायच्या आणि 1 घंटा सांजच्या पारी चारायच्या. तुम्ही आधी वगारी हे केलेले आहेत वाटाले मला. हा, आता तुम्ही किती 2 टाइम चारता का याला? 1 टाइम पीठ, 1 टाइम पेंट. नाही आता हे आता इकडे चराय म्हणलं. चरायला सकाळी 10 वाजता सोडायची, 10-11ला 1 घंटाभर चारायच्या, बांधून टाकायच्या. पुन्हा सांजच्या पारी 4ला सोडायच्या, 5 वाजेपर्यंत 1 घंटा चारायच्या. जास्त चारायच्या, जास्त नाही चारायचं? जास्त चारले ती जनावर खात नाही जास्त. हा. आणि मग ते जास्त त्याला पुन्हा मग दुपारच्या टायमाला आकाड्या का कडबा गुळी काय ठेवता का ना? कडबा. कडबा टाकता? सकाळी 1 झटका चारायची, दुपारची वैरण वाळली टाकायची हा. आणि सांजच्या पारी पेंट ठेवायची. असं का? सकाळी पिठाचा गोळा चारायचा, हा. पुन्हा 10 वाजता सोडायचं, हिरवं चारायचं, पुन्हा दुपारची वैरण टाकायची, कडबा वाळलेला. बस याच्यातच. तुम्हाला बरं हे वगारी पुरवड खातात का गोरी? तुम्हाला काय वाटते? गौरण गोरी आणाव का? आपल्याला पावसाळा दिवस आहे, वगैरे परवडतं. वगारी पुरवड खातात? गोऱ्याला काय, एक तर पावसात चारता येत नाही. हा. वगैरेला कुठे चारता येते. छत्री घेऊन उभं टाकली, रोडनं, शेती जरी नसली तरी रोडनं चारता येतं. असं का? बरं बरं. गोऱ्याला तुम्ही दोन गोऱ्याचे मग पैसे घेतात, गोरं चांगली आणताल, लाल कंदारी आणताल, मग त्याला पावसाच्या बाहेर जमत नाही काढायला. नाही बरोबर. आता तुम्हाला ह्या 2 वगारी बसून तुम्ही जास्तीत जास्त किती आणता? आता ह्या 2 करायच्या, हा. पुन्हा आणि 8-15 दिवसाला दुसऱ्या 2 करायच्या, हा. पुन्हा त्याच्यानंतर आणि 15 दिवसाला अशा कंप्लीट 10 वगैरे करायच्या. 10 वगैरे करायचं? 10. बरं बरं. तुम्ही आता हे कोणती जातवान एकदा सांगा आम्हाला. ती जातवान ही गावरान आहे आणि ती बी गावरानीच आहे, दोन्ही गावरानी आहे. असं का? हम्म. बरं बरं. आता तुम्हाला जातीच्या नाही परवड खाताल का गावरान? आधी गावरान घ्यायच्या, हा. नंतर मग जापर घ्यायच्या, हा. जापर घेतल्याच्या नंतर मग गिर जापर घ्यायच्या. असं का? गिर जापर घेतल्या समजात जास्त भाव म्हणलं तर गिर जापरले. बरं बरं. सगळ्यात जास्त म्हणलं
आता मग आता हे गावरान झाले, ह्या गावड्या त्याला गावठाणी म्हणतात, गावरान मसडी याला म्हणतात. याला आम्हाला खूप कष्टाने आणि संघर्षाने सुधाकरांना जराशी माहिती घेतलेली आहे वगैरेची. त्यांना जमत नव्हतं, त्यांना कुठून आपण व्हिडिओ घेतलेला आहे. गावाकडचे माणसं म्हणजे की आपले व्हिडिओ म्हणले की नको म्हणतात, त्यांना जरा कुठून व्हिडिओ घेतलाय तर नक्की बघा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.